जय महाराष्ट्र मित्रांनो, आता वाजले सकाळचे 7 आणि आपला सकाळचा चहा झाल्यानंतर आपण आता निघतोय जवळच्या ट्रेकिंगसाठी. एक पुण्यापासून 40 किलोमीटर आपलं अंतर आहे जायचं. त्या अगोदर आज मित्रांनो गाडीची हवा वगैरे चेक करून घेऊ. तिकोना तसंच त्याचं आपल्याला उपनाव असं आहे की वितंगगड. हे सह्याद्रीमधील हा उंच असा बडभक्कम किल्ला. याची उंची जी आहे ती 1100 मीटर आहे. तर हा जो प्रकार आहे तो गिरिदुर्गामध्ये मोडतो. पुणे जिल्ह्यामध्ये हा स्थानापन्न असलेला हा किल्ला. असं निसर्गाची एक सुंदर अशी प्रकृती आहे. तरी आपण चला बघूयात. बघा मित्रांनो, आम्ही थांबलोय आता नाश्त्यासाठी. जोशी वडेवाले, पुण्यातले सुप्रसिद्ध असे जोशी वडेवाले. आता आम्ही असा नाश्ता करूया. चला वडापाव. योगेश कसं वाटतं इथे येऊन? मग एकदम मस्त वाटतंय. आता आपल्याला नंतरचे ट्रेक आपल्याला कुठं जायचंय? आपण चाललेलो आहोत, माहित नाही कुठं जायचंय, पण जाऊ. पण चाललो. बघा पुढे, आता पुढे आम्ही कुठं जातोय. चालतंय. सापडला भावा. चला मित्रांनो, आता आपण इथं ड्रोन शूट घेणार आहेत. त्यासाठी तुम्हाला त्यानंतर ड्रोनची व्हिडिओ पण बघायला भेटणार आहे लवकरच. तेव्हा थोडा पाऊस येतोय, तरी पण आपला ड्रोन वॉटरप्रूफ असल्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. अरे आणि फायनली आता आपण 1-2 मिनिटानंतर लगेच ट्रेकिंगला सुरुवात करणार आहेत. सुंदर अशा ठिकाणी पोहोचणार आहोत. हा बा, तुमची झोप झाली की नाही? झोप झाली ना. पोहोचलो तर आपण. नाश्ता कसा होता आबा? नाश्ता एक नंबर होता, एक नंबर. आबा फक्त आंघोळ करून नाही आले, त्याच काम आहे आम्हाला. आणि आम्ही इकडे येण्याचं महत्वाचं म्हणजे फक्त आम्ही आमच्या आबांसाठी आलेलो आहोत. बर, बाकी असं त्याच्या जवळ आलोय. सुशांत चांगले ड्रायव्हिंग करते. कसं वाटतंय चांगले? एकदम छान. हा ना, एक नंबर वातावरण झालं इथं. ते म्हणतात ना, ढग आले, ढग. ते ढगात डायरेक्ट खाली आले. आम्ही जाणार आहेत ढगात आता. आणि महाराज इकडे ड्रोन ऑपरेटिंग करत आहेत मागे. सुंदर अशी ड्रायव्हिंग करते चांगले. योगेश सर, तुमचं काय म्हणणं आहे? ड्रोन ऑपरेटिंगचं काम चालू आहे. आपण आता ड्रोन शिकताय का तुम्ही? हो, त्याला ना ड्रोन उडवायचा आहे. ओके ओके, चालतंय, काय विषय नाही. शिकवा. भेटत नाही. थँक्यू, कीप सपोर्टिंग. चालू गाडीमध्ये ड्रोन उडवणारा पहिला ड्रोन पायलट या. ऐतिहासिक नोंद कळली यांची आता. आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते पण ड्रोन गाडीमध्येच आहे. घंटीचं बटन मी दाबून टाकला. सांगा, रोड काच झालाय? गलिच्छ झालाय, गलिच्छ. मडी सुंदर असा 80 रोड झालेला आहे. मी आता गाडी पार्क करतोय. तर वाईल्ड स्पॉट हे काकूंचं एक छोटंसं हॉटेल आहे. अशा प्रकारे आम्ही गाडी पार्क केलेली आहे इथं. तर आपण तिकोना हा एक सुंदर असा सह्याद्रीतला किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत. तर त्या अगोदर किल्ल्याचं तुम्हाला थोडंसं माहिती सांगतो. पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारणतः 60 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला आहे.
तर ही किल्ल्याची जी समुद्रसपाटीपासूनची उंची आहे ती 3500 फूट उंच आहे. किल्ल्यावरून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील तुंग दिसतो, म्हणजे तिथे आपण जाणार आहोत. किल्ल्याची त्रिकोणी आकारामुळे याला त्रिकोणा असे नाव पडलेलं आहे. तर चला बघूया. बघा मित्रांनो, सुरुवात झालेली आहे तिकोना गडाच्या ट्रेकिंगसाठी आणि खूप अरुंद असा रस्ता आहे. एका वेळी एकच माणूस चालू शकतो इथून. पहिल्या काळात तिथे गुफा होते, इथं वाघ असण्याची पण शक्यता आहे, त्यामुळे जरा सावधान बरं चालेल. महाराज हे काय आहे हातातलं? हातातलं आहे ही काठी, कशासाठी लागते? ही झाडाला येते. त्याचा उपयोग असा होतो, लाठीचारासाठी होतो. कोणावर लाठीचार करायचा इथं आपल्याला? जे नको असलेली व्यक्ती ज्यावेळेस आपल्या आयुष्यात नको असते त्यावेळेस त्याच्यावरती. माझ्याकडे सांगा, इकडे बघून सांगा. शब्दाने कळत नसेल तर इकडे बघून सांगा, इकडे बघून सांगा. त्याला मग लाठीचार देऊन काठीचा उपयोग हे पहिल्या काळामध्ये संरक्षणासाठी करू शकतो. आणि आता वाघ कसे चाललेत? हे बघा मित्रांनो, आता आम्ही 2 मिनिटाच्या अंतरावरती कोणापाशी आलोय. आता आम्ही करणार आहे तिकोण्याचा ड्रोन शूट. ड्रोन शूट करण्यासाठी आम्ही तिकोण्याचं मटेरियल आहे, DJI Mavic Air 2 आहे आमच्याकडे. यामध्ये तुम्हाला तिकोणाचं पूर्णपणे ड्रोन शूट कसं होणार आहे, काय होणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवणारच आहे आम्ही तिकोणाबद्दल. थोडं ऑडिओ द्यायला येईल, आपण ट्राय करू चांगल्या प्रकारे. पाहत राहा. आपण कसं आलाय तो कमेंट करून नक्की कळवा पुढं. चला येतो. आणि आम्ही अर्ध्यापर्यंत ट्रेक कंप्लीट केलंय. तेव्हा छोटासा तळ आहे इथं. येताना दम लागतो, त्यामुळे मध्ये एक विसावा घेण्यासाठी थांबायचं, त्यानंतर कंटिन्यू करायचं. जर पूर्ण वेळ कंटिन्यू करत राहिला तर मुश्किल होईल वरती जायचं. इथलं वातावरण कसं आहे महाराज? 1 नंबर. हा ना, खूप मस्त वातावरण आहे. चालतंय. बस चला. काय ड्रोन सांभाळ भावा तू फक्त. हा प्लॅन आमचा थोडासा अचानक झाल्यामुळं काही लोक बघा कसं चप्पल घालून आले तर ट्रेकिंगसाठी. सांगायचं आधी अरे कुठं जायचं, चप्पल घालून आले काय. इथं मध्येच एका काकूंचं एक छोटंसं हॉटेल आहे. थोडंसं अंतर राहिले सांगा. आता 10 मिनिटाच्या अंतरात आपण जाणारच आहे. चला. हे बघा बजरंग बलीची शिळामध्ये कोरलेली मूर्ती आहे. तसेच या मारुतीला चपेटदान मारुती असं म्हणलं जातंय. बघा या पायऱ्या कशा आहेत, आता एकदम अशा वरती डायरेक्ट आहेत. आता आपण चाललोय बाले किल्ल्याकडे. हा बघा चुन्याचा घाणा आहे, शिवकालीन असा चुन्याचा घाणा आहे. हे बघा या दरवाजातून आपण सरळ निघतो बाले किल्ल्याकडे.
तिकोना एक्सप्लोअर करायला होता आम्हाला. आता तिकोनावर आलोच आम्ही. तर आपलं मला सांगितल्याप्रमाणे तिकोनाचा ड्रोन शूट करणार आहे आपण. मानवत आहे त्याला कसं होतं. मित्रांनो आता आपण हे पाहतोय तिकोनाचं सर्वात टॉपचं टोक. किल्ल्यावर हे एक वितंडेश्वराचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. पिंड आहेत. हे बघा मित्रांनो, मंदिरासमोर एक नंदी असा भग्न अवस्थेत पडलेला आहे. त्यावेळेस देवाची ही हालत असेल तर विचार करण्यालायक गोष्ट आहे मित्रांनो. माणसांची काय हालत केली असेल. तुम्ही म्हणता ना ही लढाई जाती धर्माची नाही आहे, तर विचार करा. त्या टॉपला आहे महादेवाचं एक छोटंसं मंदिर आहे. स्टॉप करू का? आमचे सहकारी सुशांत सांगळे चप्पल घालून कसे चालतायत. दाजी चप्पल आणि जीन्स घालून ट्रेक करतायत. याला निभार झोडा लाकडानी. Now